ज्ञानेश्वरी अध्याय 2. ती कथा आता अशी. संजय धृतराष्ट्राला म्हणू लागला, राजा ऐक, सगळे सोयरे यांच्यावरच्या या प्रीतीने अर्जुनाच्या चित्ताला पाण्याने मिठाला किंवा वाऱ्याने ढगाला विरवून टाकावे त्याप्रमाणे पाझरवून टाकले. त्याची दैन्यावस्था चिखलात रुतलेल्या राजहंसासारखी झाली. या हृदयपीडित अर्जुनाला भगवंत म्हणाले, अर्जुना, या रणांगणावर येऊ तू इथे काय वेडगळपणा मांडला आहेस? तुला कसले दुःख वाटत आहे? तिन्ही लोकांमध्ये तुझी श्रेष्ठ वीरवृत्ती दुमदवत आहे. तुझे नुसते नाव घेतले की अपयश पळून जाऊन दिशांची पैल कड गाठतात. तुझ्या योग्यतेचा योद्धा या त्रिजगतात नाही. अशा शूरवीर असलेला तू इथे आज या रणभूमीवर कसले रडगाणे सुरू केले आहेस? हे म्हणजे कोल्ह्याने सिंहावर हल्ला करावा, वाऱ्याने मेघाला घाबरावे, अमृताला मृत्यू यावा अथवा बेडकाने सापाला गिळावे, तसे विचित्र आहे. अरे जरा शुद्धीवर ये, तुझा मोह टाक आणि शहाणा हो. जातीवंत क्षत्रियाप्रमाणे युद्धासाठी सज्ज हो. तसे केले नाहीस तर तुझे इहलोकी आणि परलोकीही अकल्याण होईल. या युद्धाच्या प्रसंगी इतर वेळी सद्गुण असलेले दया कामाची नाही. आणि काय रे, या क्षणापूर्वी आपल्याला सगळ्या सोयऱ्यांशीच युद्ध करावयाचे आहे, हे तुला माहीत नव्हते की काय? तुम्हा कौरव पांडवाचे हे वैराचे गैरवर्तन तुमच्या जन्मापासूनच आहे. या क्षणापर्यंत असलेला तुझा वैरभाव एकदम असा कसा नाहीसा झाला? तुझ्या चित्तातला हा गलथानपणा तुमचे अकल्याण करणारा आहे. हे असले ढिलेपण क्षत्रियांना पाप आहे. भगवंताचे हे बोल ऐकून अर्जुन म्हणतो, देवा, इतके कठोर व लागेल असे बोलण्याआधी तूच या युद्धाला नीट विचार कर. मला तर हे युद्ध म्हणजे संग्राम नसून आमच्या हातून होणार असलेली उघड घोडचूक आहे असे वाटत आहे. कारण या युद्धामुळे संपूर्ण कौरव कुलाचा नाश घडणार आहे. शिवाय देवा, हे खरे आहे ना की सर्वस्व खर्च झाले तरी हरकत नाही, पण कुलगुरू व माता पिता यांना संतुष्ट ठेवावे. धर्माचरणाचा नियम असाच आहे ना? हे आमचे गुरु द्रोण व प्रपितामहा भीष्म आम्हाला नित्य वंदनीय आहेत. त्यांच्याविषयीची मनी आणलेली शत्रुत्व भावना हेच एक पाप आहे. मनातला भाव आम्ही आचरणात आणला तर ते केवढे भयंकर पाप होईल. अरे, या पार्थाला शूरवीर म्हणून जी प्रतिष्ठा लाभली आहे ती या द्रोण गुरूंच्यामुळेच नाही का? धनुर्धारी अर्जुनाची घडणजडण द्रोणांनीच साधवून आणली आहे असे जाणूनही त्यांचा मी घात करणे म्हणजे मी भस्मासुरासारखे वागणे होईल. भगवंता, सागराची गंभीरता नुसती नावाची आहे. चंद्रोदय झाला की सागर खवळू लागतो, पण हे द्रोणाचार्य कधी शोभत नाहीत. आईचे प्रेम आदर्श मानतात हे खरे, पण ते प्रेम केवळ तिच्याच मुलासाठी असते. पण द्रोणाचार्य, मी त्यांचा तसा कोणी नसूनही मजवर नेहमीच मातृप्रेमासारख्या प्रीतीचा वर्षाव करीत आले आहेत. अशा द्रोणांचा घात करून राज्यसुख व स्वर्गसुख भोगण्यापेक्षा या जगामध्ये भीक मागून व गिरीकंदरी राहून जीवन व्यतीत करणे चांगले. कारण त्यांच्या रक्ताने माखलेले सुखोपभोग मला आनंदी जीवन जगू देणार नाहीत. धृतराष्ट्रा, अर्जुनाच्या या बोलाचा भगवंतावर काहीच परिणाम झालेला न दिसल्याने अर्जुन पुढे बोलत राहिला. भगवंता, नीट विचार करून माझे मन मी तुमच्या पुढे मोकळे केले आहे. मला खरोखरच कळत नाही की आम्ही यांचा वध करावा का रणत्याग करून येथून निघून जावे. गोंधळून गेल्याने मला योग्य अयोग्य यांमधील अंतर समजत नाही. भगवंता, तूच माझे सर्वस्व आहेस. लहान मूल जसे आपल्या आईला, नद्या जशा सागराला, शिष्य जसे आपल्या श्री गुरुला मानतो, तसे आम्ही पांडव तुला मानत आलो आहोत. जेव्हा या रणभूमीवर धर्म व नीतिनियमांना धरून मी कुठले आचरण करू ते तू मला सांग. कारण आजपर्यंत सर्व संकटकाळी तूच आमचा रक्षण करता झाला आहेस. मला होत असलेली मानसिक पीडा तुझ्या मार्गदर्शनाने शमेल. समग्र पृथ्वीतलांचे निष्कंटक राज्य वा इंद्रादी पदांची प्राप्ती ही प्रलोभने माझे तीव्र दुःख दूर करू शकणार नाहीत. जसे आयुष्य संपलेल्या अमृतच पुनर्जीवन देते, तसे तुमचे बोल मला गोंधळातून बाहेर काढू शकतील. अर्जुन इतके बोलून पुन्हा गप्प बसला. म्हणून मला असे वाटते की अर्जुनाने वीरवृत्तीचा त्याग केल्याने मोहरूपी सर्वनाश करणाऱ्या सर्पाने त्याला दंश केला असावा आणि त्याला त्या विषाचे झटके वा लहरी येत होत्या. त्या दोन झटक्यांच्या मधल्या काळी जरा सावध होऊन अर्जुन शुद्धीवर आल्यासारखा बोलायचा, एवढेच. हे ध्यानात येऊन प्रत्यक्ष श्रीहरी विष उतरवणारा गारुडी होऊन आता अर्जुनाचे रक्षण करील. असेही म्हणता येईल की अर्जुनरूपी डोंगराला मोहरूपी वनवा लागलेला पाहून श्रीहरी आपल्या कृपाजलाचा वर्षाव करून तो वनवा विझविल.
अहो या श्रीहरीचा वर्ण मेघ श्यामल, मेघात जल तर श्रीहरीत कारुण्य, मेघनाद गंभीर तर श्रीहरीची वाणी तशीच धीर, मेघाची विद्युलता व श्री हरीजवळ चकाकणारी सुदर्शन. त्या अशा श्रीहरीच्या बोलाने अर्जुनाचा मोह व नाचा विझल, अर्जुनाच्या चित्तामध्ये ज्ञानाचे नवे टवटवीत अंकुर फुटतील. एवढ्यात अर्जुन थोडा सावध होऊन पुन्हा बोलू लागला. पण भगवंता, तुम्ही काही बोलूच नका, मी हे युद्ध नाहीच करणार. इतके बोलता बोलताच मोहलहरीने व्यापलेला अर्जुन पुन्हा मौन झाला. अर्जुनाचे हे शब्द ऐकून भगवंताने काही वेळ स्वतःशीच विचार केला. एखाद्या पंचाक्षराने झपाटणाऱ्या भूताने झाडाला सोडावे म्हणून, अथवा असाध्य व्याधीने पिडलेला रोगी बरा व्हावा म्हणून एखाद्या वैद्याने जसा निर्वाणीचा मंत्र व औषधे शोधून काढावे, तसे करून भगवंताने बाह्यतः कठोर वाटणाऱ्या पण स्निग्ध प्रीतीपोटी जन्मलेल्या वाणीमध्ये बोलण्यास आरंभ केला. आई जशी अपत्याचे हित व्हावे याच हेतूने प्रेरित होऊन रागाने बोलते, तसे भगवंत म्हणाले, अरे स्वतःला शहाणा समजणाऱ्या अर्जुना, तुझे वेडे अडाणी पण गेलेले दिसत नाही. या कौरवांच्या नाशाचा तू शोक करीत नाहीस खरा, पण तुला तुझ्याविषयी तरी खरे ज्ञान आहे का? काय रे, या त्रिभुवनाचे अस्तित्व तुझ्यावरच अवलंबून आहे असा मोठेपणाचा भ्रम तुला झालेला दिसतोय. प्राण्यांचे जनन मरण या अवस्था तू उत्पन्न केल्या आहेस का? असे तुला वाटत असेल तर तू मूर्ख आहेस. या विश्वाचे संचालन करणारा कोणी एक महेश्वर आहे असे म्हणतात, ते खोटे आहे का? आपण सर्वच जण या भूतळी नित्य टिकणारे आहोत, अथवा आपला कायमचा विनाश व्हावयाचा आहे, या कल्पनाच भ्रांतीपूर्ण आहेत. कारण आपणामध्ये असणारे चैतन्य वा परब्रह्मत्व हे अविनाशी आहे. सागरावर वाऱ्याने लाटा उठाव्या व वारा पडला की लाटांचे अस्तित्व नाहीसे व्हावे, तसल्या लहरी आपण आहोत. लाट उठली व पडली तरी पाण्याचे अस्तित्व नाश पावत नाही. माणसाचे चित्त त्याच्या इंद्रियाच्या ताब्यात राहिले म्हणजे चैतन्याच्या अविनाशीपणाचा भाव माणसाच्या ध्यानामध्ये येत नाही. हर्ष, शोक व मानसिक अवस्था आहेत. प्राणी, मनुष्य इंद्रियांच्या मागण्यांप्रमाणे व त्यांच्यासाठी विषय वस्तूचा उपभोग घेतो म्हणून हर्षलोक उत्पन्न होतात. अर्जुना, तुला फक्त देहभावाची जाणीव आहे म्हणून मारणारा व मरणारा या कल्पनांचा तू ग्रास झाला आहेस. अरे चैतन्य स्वरूप आत्मत्व मरत नाही व कोणाला मारतही नाही. हे विशुद्ध नित्यसिद्ध व निरुपाधी चैतन्य एखाद्याने फाटके कपडे टाकून नवी वस्त्रे धारण करावी त्याप्रमाणे देह बदलत असते. एका देहाचा त्याग करून दुसरा धारण करते. आता हे खरे आहे की केवळ चैतन्य तत्वाची जाणीव चित्तामध्ये नित्य ठेवणे अवघड आहे. इंद्रिय रूपी कुठल्याही साधनाने चैतन्य तत्वाची जवळीक साधत नाही, पण हे एकच एक चैतन्य तत्व सर्व जडाजडांमध्ये असते. इतके तू बुद्धीने समजलास तरीही तुझा शोक दूर होईल. हे वरचे तुला नाही साधले तर असे पहा की प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूला जन्म असणे व नाश पावणे या 3 अवस्थांमधून जावेच लागते. गंगा प्रवाहाचे पाणी जसे अखंड वाहत असते, तसे जन्मस्थिती विनाश हा क्रम अखंड सुरू असतो. हा क्रम अनादी आहे. अरे या त्रैलोक्याचाही अंत होणार आहे, मग यात शोक करायचे कारण काय सांग? शिवाय प्राणी जन्मास येतो तो निराकार अवस्थेतून आणि मेला म्हणजे निराकार झाला, म्हणजे मूळ होतो त्या अवस्थेला परत गेला असेच नाही का? मधल्या काळी प्राणी मनुष्य या आकारामध्ये असतो एवढेच, पण मूलतः प्राण्याचे आधार तत्व जे चैतन्य ते अवीट म्हणजे नाश न पावणारे आहे. या चैतन्याची ओढ लागल्याने संतजन विरक्त होऊन वनवास स्वीकारतात. काहींना या चैतन्याची स्वहृदयतात जाणीव होते. काही जण या चैतन्य भावाचे वर्णन ऐकून तल्लीनता साधावी या हेतूने पूर्ण अंतर्मुख होतात. अशा प्रकारे याच्यासाठी सर्व भाव ज्यांनी कामी लावले ते जेव्हा देह सोडतात तेव्हा ते चैतन्यमय होतात आणि त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. हे तुझ्या ग्रहण शक्तीच्या पलीकडचे आहे असे तुला वाटत असेल तर तुला स्वधर्मचरण तरी कळते ना? अरे स्वधर्माचा त्याग कधी करू नये, कारण हेच माणसाला संसार सागरातून तारून नेते आणि प्रसंगोत्पात युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्मच आहे. हे बघ, निष्कपटाने आणि मोठ्या हिरिरीने या धर्माचे पालन क्षत्रियाने केलेच पाहिजे. दया व कृपा हे सद्गुण आहेत हे खरे, पण युद्ध प्रसंगी ही दया म्हणजे आजारी माणसाने कुपथ्य करावे
तशी आहे. शिवाय आताचे हे युद्ध म्हणजे सुदैवच तुमच्या पुढे हात जोडून उभे आहे. हे युद्ध तू टाळू नकोस. मुळात असत्य असलेल्या जन्ममृत्यू या कल्पनांच्या आहारी तू गेलास तर तूच तुझा घात केलास असे होईल. तुला अपकीर्तीचा डाग कायमचा चिकटेल आणि स्वधर्माचरण न केल्याने पापही तुला लागेल. आणखी म्हणजे शस्त्र टाकून तू युद्ध न करता उभा राहिलास तरी हे तुझे शत्रू तुला सोडणार नाहीत. तुला पकडून ठेवतील आणि म्हणतील की हा अर्जुन आम्हाला भ्याला रे भ्याला. अशी तुझी निंदा तुला आपल्याच कानांनी ऐकावी लागेल आणि तुझी छाती या वाक्ताडनाने फुटून जाईल. तेव्हा अधिक विचार करून घोटाळ्यात पडू नकोस. तुझ्या धनुष्याची दोरी चढव आणि युद्धात सिद्ध हो. अरे स्वधर्माचरणाचे तुला पाप कसे लागेल? आचरण जरी निंद्य असले तरी ते जर स्वधर्मानुरूप असेल तर पाप कधीच लागत नाही. पार्थात स्वधर्म पालन जर सहेतुक असेल तर त्यावेळी घडणारे आचरण पापदायी होईल. जे या युद्धाच्या परिणामांविषयी काहीही विचार न करता केवळ स्वधर्म पालन म्हणून तू हे युद्ध कर म्हणजे झाले. युद्धाबाबत निर्हेतुकपणा ठेव. असे जे मी तुला म्हटले तो निर्हेतुकपणा वर्तनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये असावा. हे युद्ध संपल्यानंतर पुढील आयुष्याच्या सर्व कार्यक्षेत्रात हा निर्हेतुकपणा तुझ्या बुद्धीच्या डोळ्यांसमोर राहू दे. अशी मनोवृत्ती कायम ठेवण्याचा तू अभ्यास कर म्हणजे तुला कधीही कुठल्याच कर्माचा बंध लागणार नाही. या मनोवृत्तीतून घडलेले आचरण कुठलीच कटकट उरू देत नाहीत. उलट ते मोक्षप्रदच होते. अर्जुना, पणती आकाराने इवलीशी दिसली तरी तिचा उजेड पुष्कळ क्षेत्रामध्ये पसरतो. त्याप्रमाणे हे हेतुरहित स्वधर्माचरण चित्तामध्ये थोड्या प्रमाणात जरी बिंबले वा ठसले तरी ते कल्याणकारी होते. कारण त्यामुळे आत्मज्ञान लाभते आणि मोक्ष लाभ होतो. पण धनंजया, आत्मज्ञान लाभावे अशी निष्ठा असलेले लोक संख्येने फारच कमी असतात. सामान्य विद्यांचे ज्ञान मिळवून ऐहिक सुखांच्या मागे लागणाऱ्यांची संख्या मोठी असते व त्यांची कार्यक्षेत्रेही विविध असतात. कर्मफळासाठी कष्ट करणारे लोक वेदातील यज्ञाचारांचा आधार घेतात. ते लोक अगदी बिनचूकपणे यथासांग यज्ञांमागून यज्ञ करीत असतात. पण त्यांचा उद्देश भगवत प्राप्ती नसतो. ते स्वर्ग सुखाकडे लक्ष ठेवून असतात. ते वेदांच्या आज्ञा यासाठीच पाळीत असतात. तिन्ही वेद फलदायी आचरणे कशी असावी याबद्दलच बोलतात. पण उपनिषदे मात्र सत्याविषयी, परमसत्याविषयी चर्चा करीत असतात. म्हणून तू वेदीय आचरणांना चित्तामध्ये थारा देऊ नकोस. कारण त्यामुळे शेवटी सुखदुःखेच भोगावी लागतील. तू आपले चित्त नित्य आनंदपूर्ण असल्याच्या आत्मत्वाकडे लाव. त्यासाठी तू अहंकार टाकून फळांची इच्छा सोडून स्वधर्म पालन कर. अरे वेद काहीही सांगत असले तरी आचरण करणाऱ्याने आपले ध्येय निश्चित करून योग्य मार्गाची वाटचाल करावी. सूर्य उगवल्यावर पुष्कळ रस्ते दिसू लागतात पण वाटसरू आपलाच रस्ता पकडतो ना. ज्ञानी लोक वेदांची ध्येय पाहून आपल्याला जो शाश्वत फळ देईल तो मार्ग पत्करतात. या भूमिकेतून आपण पाहिले म्हणजे मला वाटते की तू परधर्म न आचरता क्षात्रधर्माचे पालन निर्हेतुकपणे कर. स्वधर्माचे आचरण एवढाच हेतू मनात असला म्हणजे तुझे कुठलेही कार्य पूर्ण झाले. असफल झाले वा मध्ये सोडावे लागल्याचे अर्धेच राहिले तरी हर्षलोक उत्पन्न होणार नाहीत. कारण हेतुरहित आचरण हे ईश्वरार्पण होते. ईश्वर पूर्ण आहे म्हणून त्याला अर्पण केलेले सर्व पूर्णच होणार नाही का? धनंजया, कर्माचरण सुरू असताना बुद्धीचा मनावर ताबा ठेवून चित्ताची अविचलता साधणे हेच योगाचे सार आहे. तसे बुद्धी मनाचे ऐक्य साधणे हे अवघड आहे. पण चित्त स्थिर ठेवणे जमावे म्हणून कर्माचरण सुरू असताना मनात कुठलाच हेतू असू नये. मग कर्माचे जे बरे वाईट फळ येईल ते बुद्धियुक्त राहून सहन करण्यास शिकावे. म्हणजे हर्ष शोकादी भाव उत्पन्न होणार नाहीत. इतका विवेक बुद्धीने आपलासा करावा. या मार्गालाच ज्ञानयोग अथवा बुद्धियोग म्हणतात. ज्ञानयोगी आपल्या आचरणांचा त्याग करीत नाहीत तरीही त्यांना हळूहळू विरक्ती येते. मागले अनुभव ते विसरू लागतात. नव्याने वस्तूंची वा अनुभवाची ते अपेक्षा करीत नाही. इंद्रियांना आवडणाऱ्या अनुभवांकडेच त्यांचे चित्त धावतच नाही. कारण ते त्यांच्या बुद्धीच्या कह्यात असते. असे ते ज्ञानी अखंड तृप्त व समाधानी स्थितीत असतात. यावर अर्जुन म्हणाला, भगवंता, हा ज्ञानयोग मला नीट समजेल असा सांगा. असा अखंड समाधानी पुरुष कसा ओळखावा? म्हणजे त्याचे बोलणे चालणे कसे असते ते सांगा. यावर भगवंत म्हणतात, अखंड समाधानी स्थिती गाठण्यातली पहिली मोठी अडचण म्हणजे मनात उठणारी अभिलाषा. ही अभिलाषा जिंकून ज्याने चित्ताची स्थैर्यता साधली त्याला स्थितप्रद म्हणतात.
आता तो वागतो कसा ते एक. त्याने काम वा इच्छा जिंकल्या असल्याने तो कधी रागवत नाही, कशालाही भीत नाही. तो सर्वांशी समान दृष्टीने वागतो. तशा वर्तनाचा परिणाम काय होईल याचा तो विचार करीत नाही, कारण सर्व परिणामांना तो आनंदाने सामोरा जातो. त्याची इंद्रिये त्याच्या पूर्ण ताब्यांमध्ये असतात. त्याचे कुठलेही इंद्रिय बुद्धीच्या अनुमती वाचून कुठलेच कार्य करीत नाही. त्याने आपली इंद्रिये अंतर्मुख केलेली असतात. अर्थात जीवन आहे म्हणून त्याला अन्नप्राशन करावेच लागते. म्हणून त्याची जीभ हे इंद्रिय अंतर्मुख होत नाही, पण त्याच्या जिभेचे लौल्य मात्र नष्ट होते. त्याचे हे आचरण देखाव्यासाठी नसते, नुसती बाह्य निष्कामता योग्याला कुठल्याही क्षणी मार्गभ्रष्ट करील त्याचा भरवसा नाही. कारण देहाची इंद्रिये फार बलवान असतात. चित्तांमध्ये आसक्ती उठण्याची इंद्रिये वाटच पाहत असतात. काम उत्पन्न झाला की इंद्रिये विषयवस्तूंकडे त्वरेने झुकू लागतात आणि योग्याचा वर्तनक्रम बिघडवून टाकतात. या बिघाडाचे टप्पे असे: प्रथम अभिलाषा, मग इप्सिताच्या प्राप्तीसाठी इंद्रियाची धडपड, इप्सित लाभले नाही की क्रोध, क्रोधातून बुद्धीमध्ये गोंधळ आणि चळलेल्या बुद्धीमध्ये योग्याने केलेल्या साधनेचा संपूर्ण नाश. पण खरा स्थितप्रज्ञ चित्तांमध्ये विषय वस्तूची आसक्तीच धारण करीत नाही. म्हणून साधकाने मनातूनच विषयाचे आकर्षण काढून टाकावे. एकदा हे जमले आणि नंतर इंद्रिये कार्य करीत राहिली तरी काहीही बिघडत नाही. खरे म्हणजे फलाशा सोडून निर्हेतुकपणे होत असलेली आचरणे स्वाभाविकपणे होत असतात. म्हणून तशा कर्माचा बंध साधकाला लागतच नाही. तो सर्वदा समाधानी राहतो, कारण त्याचे समाधान बाह्य जगातील वस्तूंच्या उपयोगावर आधारित नसते. अशा स्थितप्रज्ञ अखंड शांत असतो. ज्याने इंद्रियांना अंतर्मुख केले नाही तो चिंतनशील कसा होणार, आणि चिंतनातून जी शांती मिळते ती त्याला कशी लाभणार? अरे, स्थितप्रज्ञाची शांती सागराप्रमाणे गंभीर नसते. नद्या पावसाळ्यात आपले पाणी भरभरून आणून ओतोत वा उन्हाळ्यात आटून आपला नजराणा देऊ न शकोत. सागर शांतच राहतो, तसे स्थितप्रज्ञाचे असते. काहीही घडो वा कुठलीही परिस्थिती त्याला येऊन व्यापो, त्याचे चित्त अविचल राहते आणि त्याचे समाधान त्याला सोडून जात नाही. कारण अहंकार शून्य होऊन सर्व अभिलाषांचा त्याग त्याने केलेला असतो. खरे तर चिंतनजन्य आत्मनंदाचा त्याला लाभ झालेला असल्याने तो स्वतःला विश्वाचा एक भाग व अंश समजून तो विश्वाकडे बघत असतो. अशा या स्थितप्रज्ञाला देहपातांचे दुःख नसते आणि त्याचा अवतार संपला की तो निस्सीम अशा परब्रह्मस्थितीला पोहोचतो. भगवंताचे हे बोल ऐकून अर्जुनाला जरा बरे वाटले. त्याने मनात विचार केला की अंतर्मुख होऊन स्थितप्रज्ञ व्हावयाचे असेल तर आधी अंतर्मुक्ता साधली पाहिजे. पण अंतर्मुक्ता आणि बाह्य जगातले व्यवहार याची जुळणूक कशी साधणार? म्हणून अर्जुन आता भगवंताला एक प्रश्न करील व भगवंत त्याचे उत्तर देतील. ती संवाद चर्चा म्हणजे विवेकरूपी अमृताचा सागर आहे. कारण सर्वज्ञाचा नाथ अनंत असा भगवान अर्जुनाच्या शंकाचे समाधान करणार आहे. ती सर्व चर्चा मी ज्ञानदेव तुम्हाला सांगणार आहे.